सरकारने सीसीएमपी नोंदणी विरोधात पाऊल घेतल्याने होमिओपॅथिक डॉक्टरांची आक्रमक भूमिका। 16 जुलैपासून राज्य मेडिकल काउन्सिल आणि राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन। चंद्रपुरात होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने राज्य सरकार विरोधात पुकारला एल्गार। ग्रामीण भागातील डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी 2014च्या सुमारास होमिओपॅथिक डॉक्टरांना 1 वर्षाचा मॉडर्न फार्माकॉलॉजी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर काही मर्यादित औषधांसह ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची मुभा देण्यात येणार होती। त्यानुसार राज्यातील हजारो होमिओपॅथिक डॉक्टरांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केलाय। आता या डॉक्टरांचे वेगळे नोंदणी रजिस्टर तयार करून प्रत्यक्ष परवानगी देण्यात येणार होती। मात्र IMA आणि राज्य सरकारने या संदर्भात प्रक्रिया सुरू केल्यानंतर एक पाऊल मागे घेतले आहे। यात राज्य सरकारची बोटचेपी भूमिका व काही राजकारण्यांचा विरोध दिसून आल्याने आता होमिओपॅथिक डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। 16 जुलैपासून राज्य मेडिकल काउन्सिल आणि राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाणार आहे। वैद्यकीय परिषदेने नोंदणी प्रक्रिया तातडीने सुरू करावी व निश्चित केलेल्या धोरणानुसार ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधा देण्याचा मार्ग प्रशस्त करण्याची मागणी पुढे रेटण्यात आली आहे। आज या ठिकाणी आम्ही सर्व होमिओपॅथिक डॉक्टर सगळे जमलेलो आहोत चंद्रपूर जिल्ह्याचे। आणि सध्या सरकारने आम्हाला जो CCMP आमच्या विद्यार्थ्यांना जो डॉक्टरांना जो CCMP कोर्स दिलेला आहे त्या CCMच्या कोर्सच्या माध्यमातून सरकारने रजिस्टर्ड आपल्या MMC मध्ये नोंद करण्यासाठी 16 जुलैपासून नोंदणी करण्याचे आदेश दिले होते आणि त्या आदेशाच्या विरुद्ध IMA संघटना यांनी विरोध दर्शवून त्याला स्थगिती दिली आहे। त्या संदर्भामध्ये हा विरोध आम्ही हिंपम संघटना करत आहोत। हिंपम होमिओपॅथिक डॉक्टर हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामध्ये प्रॅक्टिस करतात। जवळपास 1 लाख डॉक्टर महाराष्ट्रामध्ये आहे, ज्याची महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था ही पूर्ण होमिओपॅथिक डॉक्टर सांभाळत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारची जर स्थगिती आली तर सरकारच्या किंवा महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेवर याचा फार मोठा वाईट परिणाम होणार आहे। आणि म्हणून सरकारला आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर या आपल्या निर्णयाच्या प्रती 16 जुलैपासून जे तुम्ही रजिस्टर्ड CCMP रजिस्टर्ड नोंदणी करणार होते ती सर्व लवकरात लवकर चालू करावी आणि या डॉक्टरांचा मार्ग प्रॅक्टिस करण्याचा मोकळा करावा।